आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा वर्धापन दिन आज आहे। आज रोजी जे आहे ते स्थापना झाली होती, त्याच पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आलेलं आहे। सोबतच कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यांचं देखील आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आमदार रवी राणा संवाद साधणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या मेळाव्याला जे आहे ते अत्यंत महत्त्व आलेलं आहे। आता जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये काही आगामी काळात जर आपण पाहिलं तर महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, ज्यामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक देखील होऊ घातली आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आमदार रवी राणांच्या वतीनं केलं जाणार आहे। नुकत्याच विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार रवी राणांचा जो आहे तो मोठ्या मतधक्क्याने विजय झालेला आहे। सलग चौथ्यांदा ते बडनेरा मतदारसंघामधून निवडून आले, त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये युवा स्वाभिमान पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, मोठ्या प्रमाणावर जे आहे ते उमेदवार निवडून आले पाहिजे। याच पार्श्वभूमीवर जे आहे ते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आमदार रवी राणा कानमंत्र देणार आहे। सोबतच युवा स्वाभिमान महोत्सवाच्या माध्यमातून PR कार्डचं वाटप असेल, सोबतच छोटे मोठे कार्यक्रम जे आहेत ते या निमित्तानं केले जाणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। अमरावतीच्या श्री संत सांस्कृतिक भवनामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण पदाधिकारी असेल, प्रवक्ते असेल, मोठ्या प्रमाणावर जे आहे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना त्यांच्या किट्सचं वाटप केलं जाणार आहे, साहित्याचं वाटप केलं जाणार आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या वर्धापन दिनानिमित्तानं जे आहे ते त्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झालेली असून सोबतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राणा जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। कॅमेरामन साई कायावारसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।